अंजली भारतीनं वादग्रस्त विधान केलंय, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भंडाऱ्यामध्ये गायिका अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत अंजली भारतींचं वादग्रस्त विधान। अंजली भारतीला राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवणार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत केलेलं विधान अत्यंत चुकीचं, चाकणकरांची प्रतिक्रिया। मग ते कोणी असोत किंवा बलात्कार करायचाच नाहीये किंवा बलात्कार होऊ नये, मग तो शारीरिक मानसिक कोणत्याही व्यक्तीवरचा असेल तर त्याच्या विरोधात आपण सगळेजण लढतोय, तर बलात्कार करा असं कसं म्हणू शकतात? महिला आयोग त्याची दखल घेणार आहे। निश्चितपणाने दखल घेऊ, आम्ही त्यांना नोटीस पाठवू। अंजली भारती आणि कार्यक्रमाच्या आयोजकावर तत्काळ कारवाई करावी, कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहिती, चित्रा वाघ यांचा निशाणा। राजकीय विरोध असू शकतो अशी चिथावणी देणं ती सुद्धा एका बाईने? अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे। अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। भाजपा पाठोपाठ ठाकरेंची शिवसेनाही अंजली भारतीवर भडकली, कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, किशोरी पेडणेकरांची मागणी। कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे। इतक्या खालच्या पातळीवर येऊन कोणीच कुठल्याच महिलेने कोणावरच बोलूच नाही आणि केला येतात त्याचा निषेध आहे। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं, अंजली भारतींच्या वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही, आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही। दुसऱ्या महिलांसाठी असे शब्द वापरणं अत्यंत निंदनीय, अंजली भारतीच्या वक्तव्याचा नवनीत राणांकडून निषेध व्यक्त। एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा ऍक्च्युअली खूप निंदनीय आहे आणि या गोष्टीचं माझे अमरावतीचे सगळे महिला सुद्धा निषेध करतील। मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसंदर्भातील वक्तव्य अत्यंत चुकीचं, रोहित पवारांकडूनही अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेध। अंजली भारतीचं वक्तव्य अतिशय निषेधार्ह, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, अशी मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, दानवेंचं वक्तव्य। घाणेरडं मत आणि घाणेरडी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्याला आता शब्द सुचत नाही, अशाच पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे। अंजली भारतीचं वक्तव्य अत्यंत चुकीचं, कशाच्या आधारावर वक्तव्य केलं माहिती नाही, सेहर शेख यांची प्रतिक्रिया। That's a bad statement, but पता नहीं उन्होंने क्या सोच से दिया रहेगा ये स्टेटमेंट, लेकिन बहुत ही गलत स्टेटमेंट है, नहीं देना चाहिए। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आपण आहोत, गिरीश महाजनांची पोस्ट, आंबेडकरी विचार आमच्या कृतीतही, गिरीश महाजनांकडून स्पष्टीकरण। गिरीश महाजनांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते, ही सगळी संविधानाला विरोध करणारी मंडळी, विजय वडेट्टीवारांचा महाजनांवर निशाणा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची योग्य वेळ कधी, हे शिंदेंनी जाहीर करावं, निवडणुकीच्या तोंडावर 2100 रुपये देणार का, विजय वडेट्टीवारांचा सवाल। बोरिवलीमध्ये राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, वनमंत्री गणेश नाईकांकडून स्पष्ट, लोकांना पर्याय न देता स्थानिक ठिकाणावरून हटवणं योग्य नाही, गणेश नाईकांची प्रतिक्रिया। काही घटकांना घरं दिलेत तरी सुद्धा काही घटकांनी कायम तिथं राहिलेले आहेत आणि त्या सर्व बाबीमध्ये आता निर्णय घेण्यासाठी बैठकीला चाललेलो आहे, त्याच्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल। लोगों को पीटा गया है, नाईक साहब वगैरे झालेली लोगों को पीटा गया है। मला काही माहिती नाही। निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाण आणि भाजपत रास देईल म्हणून निलेश राणेंनी तलवार म्यान केली, वैभव नाईकांचा निलेश राणेंना टोला, वातावरण निर्मिती करून निलेश राणेंनी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले, नाईकांचा राणेंवर निशाणा। नंतरच ज्या रवींद्र चव्हाणांवर आरोप केले आणि निवडणुकीमध्ये वातावरण केलं आणि निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले, परंतु निवडणूक झाल्यानंतर तेच रवींद्र चव्हाण आपल्याला त्रास देतील, भारतीय जनता पार्टी त्रास देतील म्हणून कशी तलवार म्यान केली, कशी तलवार शेपूट घातली ते आपण सगळ्यांनी बघितलं असेल। ठाण्यातील भाजपा नगरसेवकांची गटनोंदणी, ठाण्यामध्ये माहितीमध्ये लढल्यानं आमचं नुकसान, स्वतंत्र लढलो असतो तर फायदा झाला असता, भाजपच्या संजय केळकरांचं भाष्य।
भाजपला केवळ लातूरचा नाही तर महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे. अंबादास दानवेंची भाजपवर टीका. लातूरचा नाही, या महाराष्ट्राचाच बिहार करायचा आहे. काल रात्री आमच्या बजाजनगरच्या एका उमेदवाराच्या घरात शिंदे गटाचा उमेदवार घुसला होता. केवायसी करूनही जळगावमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे मिळत नसल्यानं महिला संतप्त. महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयावर गर्दी. योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार. मी जे बोलतो ते करून दाखवतो, एकनाथ शिंदेंचं आश्वासन. आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी. मुंबई महापालिका महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी 2 दिवस बाकी. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास आज आणि उद्याची मुदत. इच्छुक सदस्य आणि आज आणि उद्या पालिका सचिवांना अर्ज सादर करू शकतात. समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली महामार्गाच्या कामाला गती द्या. प्रकल्पांची कामं विहित कालावधीमध्ये पूर्ण करा. प्रकल्प रेंगाळू देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमिती मंत्रालयामध्ये चर्चा. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता. निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात वसंत मोरेंची पुणे कोर्टामध्ये याचिका. निवडणूक आयोगानं पारदर्शी निवडणूक घेतली नसल्याचा आरोप, कारवाईची मागणी. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक. वंचितच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची माहिती. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंबेडकरांचा फोटो न लावल्यानं कार्यकर्ते आक्रमक. पुण्यामध्ये दीप्ती चौधरीची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या. दीप्तीच्या आत्महत्येला सासरकडचे जबाबदार. 6 महिन्यांपासून दीप्तीचा छळ सुरू असल्याचा कुटुंबियांचा आरोप. पुण्यामध्ये दीप्ती चौधरीच्या कुटुंबाची रुपाली चाकणकरांकडून भेट. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणामध्ये 2 आरोपी कोठडीमध्ये. आत्महत्या प्रकरणी नवरा रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरीला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. दीप्ती चौधरी प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांची मागणी. महिलेला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. अन्याय होत असेल तर आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. ह्याचा तपास एकदम चौकशी करून सखोल चौकशी केली पाहिजे. ह्याच्यामध्ये ज्या ज्या काही त्या मुलीवर अन्याय झाला आणि तिला आत्महत्येला प्रवृत्त केले तर त्यांच्याकडे कारवाई झाली पाहिजे. समाजातल्या काही लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपींना घेऊन पुण्यातील निरामय रुग्णालय प्रशासनाची पोलिसांकडून चौकशी. इथेच केली होती गर्भलिंग निदान चाचणी. चौधरी कुटुंबियांनी दीप्तीला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा मगर कुटुंबियांचा आरोप.